नमस्कार, मी जगदीश देशमुख. जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज आपण ब्राह्मणगाव तांड्यावरील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी किती वणवण करावी लागते आणि ठाण्यामध्ये पर्यावरण प्रेमी का आक्रमक झालेले आहेत या दोन्ही बातम्या समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया जनता रिपोर्टरला. तर ब्राह्मणगाव तांड्यावर भीषण पाणी टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी 3 किलोमीटर पायपीट इथल्या नागरिकांना महिलांना करावी लागते आहे. विहिरी बोरवेलनं तळ गाठलेला आहे. गावकऱ्यांनी टँकरची मागणी केलेली आहे, मात्र अद्यापही गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा होत नाहीये. त्यामुळे इथल्या महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरवर जावं लागतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील हे ब्राह्मणगाव तांडा. इथं पाण्याचा प्रश्न इतका भीषण झाला आहे की महिलांना आणि लहान मुलांना दररोज 2 ते 3 किलोमीटर पायपीट करावी लागते आहे. तळपत्या उन्हात फक्त 2 घागरी पाण्यासाठी जीवाची झुंज सुरू आहे. उन्हाचा कडाका वाढत असताना पाण्याची कमतरता अधिकच तीव्र झाली आहे. विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडल्यात, त्यामुळं महिलांवर मोठा ताण पडत असून शिक्षणाच्या वयातील लहान मुलांना सुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावरही परिणाम होतोय. गावात तातडीनं पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू करावेत अशी मागणी स्थानिक महिलांनी प्रशासनाकडे केली आहे. तर ग्रामस्थांची नेमकी मागणी काय आहे आणि त्यांनी संतापही व्यक्त केलेला आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. पाहूयात. सध्या जर बघितलं तर उन्हाचा पहारा जो आहे तो झपाट्याने वाढलेला आहे. मागील 40 दिवसापासून 41 तापमान जे आहे ते गेल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अनेक भागांमध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो महिलांना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या ब्राह्मणगाव तांडा या ठिकाणी अशा धोकादायक पद्धतीने जे आहे ते महिलांना विहिरीवरून पाणी शिंदून घ्यावं लागत आहे आणि दिवसभर जे आहे ते 2 हंड्यासाठी महिलांना तब्बल 2 ते 2.5 तासपेक्षा जास्त वेळ जो आहे तो विहिरीवरती पाणी शिरण्यासाठी या ठिकाणी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही या ठिकाणच्या स्थानिक महिला देखील आहेत. मावशी, काय सांगाल, कसं पाण्याची टंचाई तुमच्याकडे आहे आणि पाणी कसं मिळतं? प्यायला नाही, जित्रबाला नाही, माणसाला विहिरीतच पाणी नाही तर कुठून प्यायचं? दिवसभर कामधंदा सोडून बसावं, पाणीचं आणि शेंदून आणायचं, ढोराला भाजायचं, माणसाला कुठून आणायचं? विहिरीतच पाणी नाही तर कुठून आणायचं आम्ही पाणी? काय सांगाल, किती पाणी येतं दिवसभरात, किती वेळ जाता? 4 भांड्याने आणि आम्हाला दिवसभर ती थांबावं लागतं, एकमेकाच भांडणं करावं लागतात. पाणी नाही, हे सेंदूर आणावं लागतं लांबून लांबून. आमचं तारामळ होर आली पाणी प्यायची, कुठून आणा पाणी? पाणी नाही येरीला, काय नाही. आम्हाला आंघोळीला पाणी नाही भेटू राहिला, पियाला बी नाही भेटू राहिला, आंघोळीला नाही भेटू राहिला. मग आता केवढ्याला पाणी विकत घेता का काय करता? गावात पाणी विकत मिळतं काय? केवढ्याला टँकर मिळतं? 1500 रुपये टँकर ना मिळतं पाणी. पैसे कुठून येणार? कुठून आणा पैसे? म्हाताऱ्या माणसानं कुठं जा कामाला? काम होतं का आम्हाला? आता शासनाकडे काय मागणी? मग हा? शासनाकडे काय मागणी, सरकारकडे काय मागणी? पाणी पाणी पाहिजे आम्हाला. काय सांगाल आजी? काय नाही भाऊ, पाणी नाही, काय नाही. आता ते गुदस्ता टँकर येत होता, आता यंदा टँकर बी नाही, काय नाही. आता हे असं ऊन, हे पाणी नाही, हे लेकरं बाळा पाणी पाणी करतात. आता येरीवर येतं तर आम्हाला पाणी कुठं पाणी येते येरीला आणि आणता येत नाही. हा, असं आहे ना भाऊ. काय सांगाल, कितवीला शाळेत आहे आणि पाणी टंचाई आहे, विहिरीवरती पाणी शिरण्यासाठी आली, धोकादायक परिस्थिती आहे. आता काय करायचं मग? आम्हाला पाणी कुठून आणायचं? आम्हाला काहीतरी शासनाने सोय केली पाहिजे म्हणून आम्ही आलो इथं पाणी घ्यायला. पाणी नाही आम्हाला प्यायला. आमचीच काहीतरी सोय केली पाहिजे शासनाने. आम्ही शाळेत जाऊ की पाणी घरच्यांची सोय करू? बरं सांगा आम्हाला तुम्ही जाता. नक्कीच जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे आहे ते भीषण पाणी टंचाईची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी ओढवल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ब्राह्मणगाव तांडा या परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या पाण्यासाठी वनवन भटकंती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गावापासून 1 किलोमीटर अथवा 2 किलोमीटर जाऊन ज्या विहिरीला पाणी मिळतं त्या विहिरीवरून पाणी जे आहे ते भरण्याची वेळ या महिलांवरती आलेली आहे. त्यामुळे आता शासनाने या ठिकाणी त्वरित जे आहे ते टँकर चालू करावे अशी मागणी जी आहे ती आता या भागातील लहान लेकरांसह महिला देखील करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर. इतरही महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे, तोही पाहूयात. पाणी नाही आम्हाला. पाण्यासोलय तर असे आवडाले चित्र बाय, दिवसभर पाणी नसतं. एका हंड्यावर दिवसभर तेला जतन करतं. आम्हाला काही वापरायला पाणी नाही आहे.
आम्ही ती 1-2 भांड्यामध्ये तेवढ्याच दिवस काढतोय. आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे. आम्हाला पाण्याची काहीतरी सुविधा लागते. आपल्यासोबत या गावातील ग्रामस्थ संतोष राठोड हे स्वतः जोडलेले आहेत. संतोषजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. काय नेमकी समस्या आहे आणि किती दिवसापासून ही पाण्याची समस्या आहे? सर्वात पहिले नमस्कार. मी पैठण तालुक्यातील ब्राह्मणगाव तांड्यातील रहिवासी आहे आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून नाही तर जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून या तांड्याची समस्या अशीच आहे. वारंवार दरवर्षी ब्राह्मणगाव तांड्यातले नागरिक या पिण्याच्या पाण्यासाठी यांना कोसो दूर जावं लागते. आता तुम्ही बघितलं की 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर या महिला आहे आमच्या गावातल्या त्या पाण्यासाठी जात्या, पण विहिरीमध्ये पाणी नाहीये. आणि या पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन योजनेसाठी अर्ज दिलेला आहे, पण येथील अधिकारी काय करता, येता कुठेतरी हॉटेलमध्ये बसता आणि तिथंच खुर्ची गरम करून तिथून वापस निघून जाता आणि रिपोर्ट देता की तांड्यामध्ये खूप भरपूर पाणी आहे. जर तांड्याला जर पिण्याचं पाणी मिळालं असतं तर हे नागरिकला इतका त्रास सहन नसता करावा लागला ना. या शासनाने लवकरात लवकर याची पिण्याच्या पाण्याची ती समस्या स्पॉटवर येऊन पंचनामा करावा आणि खरंच पाणी आहे की नाही हे बघावं. माणसाचं सोबत जनावरांची खूप पिण्यासाठी हाल होत असतात या ब्राह्मणगाव तांड्यामध्ये. आणि विशेष म्हणजे पैठण तालुका, पैठण मध्ये मोठं धरण आहे, म्हणजे धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी गत या तांड्याची झालेली आहे. जे मात्र संतोषजी, या तांड्यामध्ये किती लोक राहत आहेत, किती कुटुंब राहत आहेत आणि इतर दिवशी मग पाण्याची काय नेमका आधार असतो, कुठून पाणी येतं? इथं 450 ते 500 ची लोकसंख्या आहे या तांड्यामध्ये. त्यात ऊसतोड कामगार या जास्तीत जास्त 70% ऊसतोड कामगार आहे. आता म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पण ते ऊसतोडीला असतात आणि त्यानंतर वापस आल्याच्या नंतर सगळे तांड्यात येत असतात. तांड्यामध्ये आल्याच्या नंतर जर जिथं पाणी भेटल तिथं भांडण करून पाणी भरायचा प्रयत्न करतात ते. आणि ज्या विहिरीमध्ये पाणी आहे तर ते विहिरी 5 ते 6 किलोमीटर लांब असतात. आता आपले महाराष्ट्र त्यांनी स्वतः बघितलं आम्ही आमच्या गावात काय हाल असतात ते, आणि पिण्याच्या पाण्यासाठी इतकी भटकती करावी लागते की दरवर्षी एक ना एक अपघात होत असतो. आणि त्यासाठी वारंवार आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आपण या तांड्याकडे जर पाण्याची टंचाई निर्माण होते तर त्यांनी डिसेंबर पासून याची तयारी करायला हवी, जेणेकरून मार्च एप्रिल मध्ये पिण्याच्या पाण्याची अशी अवस्था होणार नाही. जे मात्र या तांड्यामधील ग्रामस्थांनी ही समस्या सुटावी, पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी किंवा आपण सामाजिक कार्यकर्ते किंवा इतर जणांनी प्रशासनाकडे कधी दाद मागितलेली आहे, पत्रव्यवहार केलाय? हो, या अगोदर आम्ही म्हणजे या वर्षीची गोष्ट नाही, दरवर्षी आम्ही निवेदन वगैरे देत असतो आणि त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांच्याकडून टँकर चालू करून घ्यावं लागते. आणि हे शासन असं आहे, जोपर्यंत आपण ओरडत नाही तोपर्यंत ते कोणतंच काम करत नाही. आणि जलजीवनचं जे आहे, जलजीवनचं गावापर्यंत आलेलं आहे आणि गावाच्या नंतर तांड्यामध्ये ते अधिकारी जातच नाही आणि तिथूनच रिपोर्ट देऊन टाकता की त्या तांड्यात भरपूर पाणी आहे म्हणून. या अधिकाऱ्यांनी जर तांड्यावर जाऊन जर खरंच बघितलं तर त्यांना दिसल की सत्य परिस्थिती काय आहे ती. जे मात्र संतोषजी, तुम्ही जेव्हा निवेदन देता की पाण्याची समस्या आहे त्यावेळेस नेमकं प्रशासनाकडून उत्तर काय येतं? ते लेखी पत्र देता की 2 ते 4 दिवसात पाणी चालू करतो, पण त्यानंतर काही होत नाही. जेव्हा रास्ता रोको आंदोलन किंवा त्यांना हंडा मोर्चा अशी जेव्हा त्यांना नाही, टँकरने तर तुमची समस्या सुटणारी नाहीच आहे. टँकरने समस्या सुटणार नाहीये. गावात नळ योजना असावी किंवा कायमस्वरूपी पाणी असावं यासाठी प्रयत्न झालेत? हो, यासाठी गेल्या महिन्यामध्ये ग्रामपंचायतकडून जलजीवन योजनेसाठी फाईल दाखल केली, प्रस्ताव दाखल केले आणि टँकरसाठी प्रस्ताव दाखल केले, पण आताही त्याचं काही कोणतंही कारवाई केलेली नाही त्यावर. ठीक आहे. स्थानिक आमदार खासदार यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्याकडे पाठपुरावा केला का? येथील जे लोकप्रतिनिधी आहेत ते याबद्दल आम्हाला आश्वासन देत असतात की पैठणच्या धरणाचं जे पाणी आहे जे जलजीवन योजनेचं लवकरात लवकर भेटन, पण अजून काही 2-3 वर्ष झाले ते काम चालू होऊन पण अजून काही तांड्यापर्यंत काही जलजीवन योजनेचं काही भेटलेलं नाही तांड्याला. जी संतोषजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.